श्री स्वामी समर्थ. नवरात्र 2024मध्ये अष्टमीचा उपवास कधी करायचा? यावर्षी अष्टमी आणि नवमी एकत्र आलेली असल्यामुळे आपण अष्टमीचा उपवास कधी करायचा, कन्यापूजन कधी करायचं, हवन कधी करायचं, त्याचप्रमाणे उपवास कधी सोडायचा, याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत. नवरात्रीमधील सर्व दिवसांना विशेष महत्त्व असते. या 9 दिवशी देवीची पूजा केली जाते. 9 दिवस विविध 9 देवींची पूजा करण्यात येते. मात्र असे असले तरी देखील नवरात्रीमध्ये अष्टमी पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीचे 8वे रूप माता गौरीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या अष्टमीला दुर्गा अष्टमी, महाअष्टमी असे देखील म्हणतात. 2024मध्ये अष्टमी तिथी आणि नवमी तिथी एकत्र आली असल्यामुळे अष्टमी तिथीचा उपवास हा नक्की कधी करायचा, तर याविषयी बहुतेक जणांना प्रश्न पडलेला आहे. तर पहा, 2024मध्ये अष्टमी तिथीचा प्रारंभ 10 ऑक्टोबर 2024 या दिवशी दुपारी 12:31 होणार आहे आणि अष्टमी तिथीची समाप्ती ही 11 ऑक्टोबर या दिवशी दुपारी 12:06 होणार आहे. त्यामुळे बघा, गुरुवारी अष्टमी तिथी ही दुपारी 12:06 चालू होईल आणि अष्टमी तिथी ही शुक्रवारी 11 तारखेला दुपारी संपणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना अष्टमी तिथीचा उपवास हा तुम्ही 11 ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारी करायचा आहे. त्याचप्रमाणे ज्यांना कन्यापूजन करायचं असेल त्यांनी कन्यापूजन देखील शुक्रवारी 11 ऑक्टोबरला तुम्हाला करायचं आहे. तर पहा, गुरुवारी अष्टमी तिथी ही दुपारी 12:31 सुरू होणार आहे आणि आपण उपवास हा तिथी उदय तिथीनुसार, ज्या तिथीने सूर्य बघितलेला असतो त्या उदय तिथीनुसार आपण उपवास करत असतो. त्यामुळे आपल्याला अष्टमी तिथीचा उपवास हा शुक्रवारी 11 ऑक्टोबरच्या दिवशी करायचा आहे. कन्यापूजन देखील आपल्याला शुक्रवारी करायचं आहे. आता यानंतर बघा, हवन कधी करायचं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवन कोणी करायचं. आता ज्यांचे दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहे त्यांनी हवन करायचं असतं. त्याचप्रमाणे जे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत नाही ते देखील हवन करू शकतात. जे घट बसवतात ते हवन करू शकतात. जे घट बसवत नाही ते देखील हवन करू शकतात. म्हणजे जर का तुम्ही फक्त अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तरी देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये हवन करू शकतात. जर का तुम्ही पाठ करत असाल तर तुम्ही पाठ जिथे करतात तिथे बसून हवन करू शकतात. त्याचप्रमाणे जर का तुम्ही पाठ करत नसेल, तुम्ही जिथे घट बसवला असेल तुम्ही घटासमोर बसून हवन करू शकतात. किंवा तुम्ही नुसता अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तर तुम्ही त्या समोर बसून हवन करू शकतात. किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हवन करू शकतात. हवन कधी करायचं, तर पहा, हवन हे अष्टमीला केलं जातं, त्याचप्रमाणे नवमीला देखील हवन केलं जातं. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हवन अष्टमीला देखील करू शकतात, नवमीला देखील करू शकतात. आता यावर्षी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी ही एकत्र आलेली असल्यामुळे तुम्ही हवन हे अष्टमी तिथीला म्हणजेच शुक्रवारी केलं तरी चालणार आहे. आता ज्यांच्याकडे नवमीच्या दिवशी उपवास सोडले जातात त्यांनी काय करायचं, तर पहा, ज्यांच्याकडे नवमीच्या दिवशी उपवास सोडले जातात त्यांनी पहा, दसरा आणि नवमी ही तिथी एकत्र जुळून आलेली आहे. शुक्रवारी अष्टमी तिथी ही दुपारी संपून नवमी तिथी चालू होते आणि ही नवमी तिथी 12 तारखेला म्हणजेच शनिवारी ज्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी दुपारी नवमी तिथी ही संपते. त्यामुळे तुम्हाला नवमी तिथीचे उपवास हे दसऱ्याच्याच दिवशी तुम्हाला सोडायचे आहे. तर पहा, नवमी तिथी ही दसऱ्याच्या दिवशी आलेली असल्यामुळे तुम्हाला नवमीचे उपवास हे दसऱ्याच्या दिवशी सोडायचे आहे. आता जे घट नवमीला हलवणार आहे त्यांनी देखील 12 तारखेला घट हलवायचे आहे आणि जे दसऱ्याच्या दिवशी घट हलवणार आहेत त्यांनी देखील घट हे 12 तारखेलाच हलवायचे आहे. शनिवारीच नवमी तिथी येत आहे आणि शनिवारीच दसरा येत असल्यामुळे
तुम्ही दोघेही दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 तारखेला शनिवारी घट हलवू शकतात आणि उपवास हा सोडू शकतात. आणि जे दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट हलवून उपवास सोडत असेल त्यांनी देखील 12 तारखेला शनिवारी घट हलवून त्यांनी उपवास हा सोडायचा आहे. आता बघा, शारदीय नवरात्री सुरू असून यातील अष्टमी आणि नवमी तिथीला अतिशय महत्त्व आहे. या 2 तिथीला कन्यापूजन, होम हवन आणि कुंकुमार्चन इत्यादी विधी करण्यात येतात. अनेक जण नवरात्रीतील अष्टमी आणि नवमी तिथीला व्रत करतात. अशात यंदा अष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आली. कन्यापूजन मग कधी करायचं, तर तुम्हाला कन्यापूजन कधी करायचं हे सांगितलं आहेच. तुम्ही कन्यापूजन हे शुक्रवारी करू शकतात. त्याचप्रमाणे हवन हे कोणीही करू शकतं. हवन करण्यासाठी तुम्हाला एक हवन भांडं घ्यायचं आहे. जिथे तुम्ही हवन करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी तुम्हाला एक रांगोळीने स्वस्तिक काढायचं, त्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि त्यावर तुम्हाला हवनाचं भांडं ठेवायचं आहे. आता यामध्ये जे हवन सामग्री तुम्हाला मिळते ती तुम्हाला हवन सामग्री आणायची आहे. या भांड्यामध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटी गौरीच्या तुकड्या टाकायच्या आहे. बघा, गाईच्या शेणाच्या ज्या गौरी असतात, बिस्किटाच्या आकाराच्या गौरी, जिथे पूजेचं सामान मिळतं तिथून तुम्हाला घेऊन यायची आहेत आणि त्याचे तुकडे तुम्हाला हवन भांड्यामध्ये टाकायचे आहेत. त्यावर थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यावर तुम्हाला संविधा म्हणजेच हवनाची जी सामग्री आहे ती सामग्री तुम्हाला आणायची आहे आणि ती तुम्हाला या भांड्यात टाकायची आहे. आणि तुम्हाला यावर कापूर टाकून तुम्हाला ही सामग्री तुम्हाला प्रज्वलित करायची आणि त्यानंतर तुम्हाला स्तोत्र मंत्राचं पठण करत तुम्हाला हवन करायचं आहे. तर हवन तुम्ही अष्टमीला, नवमीला दोन्हीही दिवशी करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.